जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सर्व वनरक्षक भरती या वनरक्षक भरतीचा जो निकाल थांबवला गेलाय काही ना काही कारणास्तव जी केस आता कोर्टमध्ये सुरू आहे आणि निकालाला विलंब होतोय। आज या विलंब होण्याच्या कारणामुळे आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत आणि याचा एक निवेदन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य वनमंत्री यांना आम्ही नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय अजयदादा बोरस्ते यांच्या मार्फत हे निवेदन आता आपण त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत, जेणेकरून एकतर विद्यार्थ्यांना नक्की 45% क्रायटेरिया आहे किंवा मेरिट लागणार आहे यासाठी त्यांनी क्लिअर करावं। सरकारने त्यांचं जो काही निर्णय तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 4.5 लाख विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करत आहेत आणि जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना फिजिकलची तयारी करावी का नाही करावी हा मोठा प्रश्न आहे। जर सरकारने याबाबत लवकरच मत व्यक्त केलं किंवा निकालाबद्दल स्पष्टता दिली तर विद्यार्थ्यांना त्यांचा पुढचा मार्ग मोकळा होणार आहे आणि जे विद्यार्थी आता या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना एक दिलासा मिळणार आहे। तर या संदर्भात आज आपण सर्व मिळून अश्वमेध करिअर अकॅडमी असेल, RS अकॅडमी असेल, या सर्वांना मिळून आणि आपल्यासोबत सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ज्यांनी एक्झाम दिले त्या सगळे विद्यार्थी यांच्या मार्फत आपण हे निवेदन आज महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवत आहोत। धन्यवाद। जय हिंद। खरं तर अश्वमेध करिअर अकॅडमीचे बरेच सगळे तरुण या ठिकाणी आलेत आणि एखादी भरती म्हटली की त्याचा सराव वर्षभर आधी सुरू करावा लागतो आणि आपण बघतो की 3 महिने झालेत। हा वनरक्षक जी भरती आहे ही रखडली आहे आणि यात नक्की कसला क्रायटेरिया लावणार आहेत? म्हणजे तुम्ही 45% इलिजिबिलिटीचा लावणार की मेरिट लावणार आहात, हे याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे। मला वाटतं ते जर स्पष्टीकरण झालं त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ते सगळं स्पष्ट होईल। कारण आपण बघतोय की सराव करायचा झाला तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत ही सगळी मुलं मी स्वतः बघतोय की गेली अनेक म्हणजे गेल्या वर्षापासून हे सगळे जण धावतायत, व्यायाम करतायत। त्यामुळे अश्वमेध करिअर अकॅडमीचे मनीष बोरस्ते असतील, सर्व विद्यार्थी असतील, मला यांना सांगायचं आहे की नाशिकचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे यांना हा विषय आजच आम्ही तातडीनं देतोय। नागपुरात अधिवेशन चालू आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हा प्रश्न मांडला जाईल आणि या संदर्भातला खुलासा शासनाला करायला आपण भाग पाडू, अशा पद्धतीचं काम आपण नक्की करणार आहोत। धन्यवाद दादा। मित्रांनो बघा, तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल, निवेदन दिलेलं आम्ही नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष अजयदादा बोरस्ते, ते आपलं निवेदन लगेच मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पालकमंत्र्यांपर्यंत जाणार आहे। बघा मित्रांनो, आता आपण चालू केलेले निवेदन देणं, हे जेवढ्या गोष्टी तुम्ही सर्वजण आता अपडेट झाले पाहिजे, प्रत्येकाने मदत पाहिजे, कारण की एकाने होणार नाही, सर्व एकत्र येऊन काम करावं लागणार आहे। आता 21 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, त्याच्यानंतर आपण सर्वजण अजून परत निवेदन जेवढा पाठपुरावा करता येईल, जेवढं सरकारपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपलं पोहोचण्याचं काम आहे। तुम्ही पण आता बघा, कमेंटमध्ये तुम्ही भरपूर जण म्हणतात सर निकाल लागला पाहिजे, निकाल लागला पाहिजे, निकाल। आता कमेंटमधून बोलून चालणार नाही, आता कृतीमध्ये आणावं लागेल। आता अश्वमेध करिअर अकॅडमी सरांकडे मी आलो, आम्ही त्या आज दादांकडे निवेदन दिले, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये। विद्यार्थी आता अजून 17 तारखेच्या पेपर नंतर अजून सर्व विद्यार्थी परत इकडे येणार आहेत, म्हणून आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। सर आम्ही अजून इथून नाशिकहून आम्ही जेवढा आमचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही मदत करणार।